आमच्या घडशेवाडीतील लोक मासे उपसताना हे मासे उतरणीचे मासे आहेत आणि त्या उतरणीच्या माशाचा आनंद आम्ही घेत आहोत. मासे छोटे छोटे असणार पण चवीला खूप छान असतात. तर आमचे वाडीतील जवळजवळ 15 ते 20 लोक ह्या कामासाठी जुंपलेले आहेत. आता बघूया, याला म्हणतात, जो हा ढो आहे त्याला म्हणतात वजर आणि गणपतीचा ढो. हा गणपतीचा ढो उपसण्याचं पंप लावणार हे असं बादल्याने पहिल्यांदा आम्ही उपसायचो, पण आता हे बादल्याने उपसावं लागतं. उपसता येत नाही, काही खूप पाणी असतं. तुम्ही बघाल की जो आमचा हा वजराचा जो पर्याय आहे त्याला केवढं मोठं पाणी आहे ते, आणि हे उपसणं शक्य नाही. म्हणून आम्ही आमचे वाडीतील प्रकाशजी घडशी यांचा पंप आणलेला आहे आणि या पंप लावून हे मासे उपसायचं काम चालू आहे. तुम्ही बघाल आता की आपले किती लोक आहेत. जवळजवळ आमच्या वाडीतील बारके हेमण, आमचे वयस्कर सगळ्यात उदाजी हेमण, सगळ्यात अगदी वयस्कर दाजी हेमण, त्याप्रमाणे बोटवाडीतील लोक आहेत, मुलं आहेत, पकडेवाडीतील मुलं आहेत. आमचा जो कराडमध्ये फेमस आहे बॉडी बिल्डर राम, तो सुद्धा मासे उपसण्यासाठी उत्सुक आहे आणि तो बघाल तुम्ही बादली घेऊन वगैरे उपसायचं काम करतो आहे. आमचे बंधू आहेत गणपत घडशी. असे आम्ही सगळे मिळून, मी फक्त बघ्याची भूमिका घेतो आहे, मी त्याच्यामध्ये उपसण्यात वगैरे नाही. पण त्याला एक आवड, जुनी आठवण. आम्ही लहान असतानासुद्धा अशाच प्रकारे हे मासे उपसण्याचं काम करायचो. त्यावेळेस आम्हाला भाकरीवर वगैरे म्हणतात, आम्ही भाकरी म्हणतो, तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी असेल, त्या भाकरीवर मच्छी वगैरे मिळायची नाही. त्यावेळेस पैशाची खूप कमी होती पूर्वी. पण आता लोकांकडे खूप चांगला पैसा आहे, तरीसुद्धा एक आनंद, आणि या आनंदासाठी आम्ही हे मासे उपसण्याचं काम करतो आहे. किंवा ही योजलेलं आहे की आम्ही चला थोडेसे किती मिळतील ते मिळतील पण मासे उपसूया. तुम्ही बघाल कसे प्रत्येक माणूस, प्रत्येक तरुण आपापल्या परीने जे छोटे छोटे ढो आहेत त्याच्यामध्ये मासे उपसण्याचं काम करतो आहे. मी कधी अशी क्लिप बनवत नाही, पण आज म्हटलं चला बघूया छोटीशी क्लिप. आपण काही यूट्यूबवर टाकणार नाही, पण आपल्या वाडीतील लोकांना हे कळायला पाहिजे. आपल्याकडे पंचक्रोशीमध्ये जो फेमस ऑलराऊंडर महेश जोगले तो सुद्धा आहे, ज्याची पंचक्रोशीमध्ये रिक्षा चालते. असा सचिन हेमणसुद्धा आहे, आणि त्याचप्रकारे भरपूर मुलं आमच्या वाडीतली आहेत, जुने जाणते आहेत. आपल्याकडे माझे मेवणे दत्ताराम हेमण हे सुद्धा आहेत. तर आता थोड्या वेळाने हा ढो उपसून झाला की किती मासे त्यात आपल्याला सापडतात हे थोड्या वेळाने दाखवेन. अजून काय म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही आम्हाला माशांचा, म्हणजे म्हणावं तसे मिळत नाही आहे. तर आम्ही बघतो आहे आता, बघा दत्ताराम हेमण. तर हे सुद्धा आहेत उदाजी हेमण, हे सुद्धा आपल्या परीने ताकदीच्या हिशोबाने छोटी छोटी जी डबकी असतात ते उपसण्याचं काम करतायत. आता हा जो एक मोठा ढो उपसण्याचं काम चालू आहे, गणपतीचा ढो म्हणतो मी त्याला, हा बघा. तर हा गणपतीचा ढो उपसून झाला की आपल्याला कळेल की आपल्याला खरंच मेहनतीचं फळ मिळतं की नाही. किती मासे त्यात मिळतात. मग आमच्या हिशोबाने त्यात 5 किलो तरी मासे मिळायला पाहिजेत, पण प्रत्यक्षामध्ये किती मिळतात या मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन.